कारण इकडे कपल स्पॉट खूप आहेत. कपल स्पॉट खूप आहेत. मला उभं राहते तिला उतरून जावं लागेल. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम तुमचं स्वागत करतो आज नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला आजचा ब्लॉग असणार आहे मालाड वेस्टचा, मनोरे आयलंडचा. तर आज आपण चाललो आहे मनोरे आयलंडला आणि फेरीने वगैरे कसं यायचं किंवा रिक्षाने वगैरे कसं यायचं, बसने कसं यायचं ते सगळं आपण तुम्हाला सांगू किंवा कॅप्शनमध्ये आम्ही देऊच. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, एक नंबर आहे, मस्त, खूप भारी वाटतंय. आणि आज आपल्यासोबत आहेत हर्षाली आणि ओमकार. बाकी सगळे नल्ले आले नाही. तर मस्त वाटतंय, भारी वाटतं एकदम. दाखवतो मी तुम्हाला. ओमकार कशी आहे जागा, कसं वाटतंय? एक नंबर आहे, एक नंबर यार. एवढं ऊन पण नाही तरी पण एकदम आहे ना, एकदम ब्लॅक ब्लॅक वाटतंय. हे बघा, एकदम फोटोशूटला आले असे भाई आले ना की एकदम फोटोशूट करायचा हिला. काय बोलू नका. ग्रीनरी वगैरे छान आहे रे. हा जरीमरी माताचा मंदिर आहे. कुठे तुला फुल हो आयला एवढं वरती. अरे सगळं ते टॉपलाच आहेत बघ फुलं ती. हे बघ, दे ना काढून, एवढं देऊ शकत नाही. देऊ शकतो, माझी तेवढी हाईट नाही ना. अरे आपल्या दोघांची पण नाही. गाइस एकदा नक्की विजिट करा. विजिट दिस प्लेस. अच्छा काय बोलशील? ब्लॉग मध्ये मी नव्हती ना रे. नाही असं आज तुला बोलायचंच आहे, काही करून सांग, पब्लिकला सांग इकडे कसं यायचं. अरे एवढं चांगलं आहे तरी इथं ऊन नाही यार, पागल आहे. काय काय एवढं चांगली जागा एवढं घेऊन आले तरी तिथं ऊन नाही. बघ काय बोलायचं. बघ ना तिथे हाड तिला आहे. टेन्शन आहे, तिला घरी जाऊन रांगोळी काढायची. रांगोळी काढणार, तुझी रांगोळी पडणार आहे. चल ये बाहेर ये. 5:15 5 झाले. 5:15 कुठे? 6 वाजता तिला 6 रांगोळी वाजता काढायची. जायचं. आणि आता जस्ट आता आलोय 5:30 तर आपण तिकडे पोहोचू. घरी जाऊन तू कशी राहणार आहे? पक्का शिव्या खाणार आहे मी. मजा येणार आहे. काय बोलशील इकडं कसं यायचं मग? सांग ना कसं यायचं? सगळ्यांना, तू सांग. चल पहिले ट्रेननी यायचं. नंतर बसने यायचं. नंतर जेटी पकडायची. आणि जी फालतूगिरीमध्ये हे लोक ना खूप लेट आले. थिएटरमध्ये तुम्ही लोक पण लेट येऊन. नाही मला नाही होता येत. ऊन आहे खूप. चालून चालून वाट लावली तुम्ही लोकांनी. शी रिक्षा गेलेच ना तुम्ही, बेकार असं केली असती. हो ना यार, 10,000 रुपये रिक्षाचे घेतात बोलतात. पण आपण रिक्षाला नाही जात ना, रिक्षावाले पैसे वाचवतो. पैसे वाचवतात आहेत सगळेजण. आपण जर रिक्षा केली असती तुम्ही आलात तर रिक्षाने या प्लीज. जेटी नसती. चालून चालून पायाचे तुकडे पडतील. एवढं पण नाही, 20 मिनिटं इथं पण लागतील. जागा खूप छान आहे, एकदम वाटतंय? शांत वाटतंय. सिरियसली खूप शांत. दमा लागल्यासारखा का बोलतेस? मला आता खंडा आलाय. तुम्ही नको. अरे त्रिमंदिर साठी हा लोकांनी किती सीन केला ना, तुम्हाला सांगतो मी आता. त्रिमंदिर साठी काय काय सीन झाला. त्रिमंदिरचा लोकं ब्लॉग जो आम्हाला आमचा फसवून झाला गेले ना, होते. खूप पण म्हणजे खूप खूप रागावला महागात होता. पडला. खूप रागावला. कोण? मच्छी बघ कशी लावते. कुठे रे? हा हे बघा, हे बघा, हे बघा गायस. थांबा एक मिनिट, मी तुम्हाला दाखवतो. एकदम फुल असं गावाला आल्यासारखं. हे बघा
मच्छी गँग. नमस्कार. सो गाईज हा आहे मनोरी बीचचा सनसेट पॉईंट. इकडे बसून आपण सनसेट बघू शकतो. ते बघ तिकडे बघायचं. चांगलं काहीतरी येईल तेवढं चांगलं आहे. आता आपण चाललोय जरा समुद्राच्या पाण्यात. पण समुद्राचं पाणीच नाही चालू आहे. बाई. तू पोच दे. तू पोच दे. शूट काय बघशील तू वन साइड. अरे तू चुकीच्या वाटेने जाते. गावची शहरी पोरगी बघा कशी वैतागते. अरे साधा तिला मच्छीचा वास नाही आवडला माहितीये का. मी मच्छी खातच नाही त्यामुळे जास्त. शी बोलते किती घाण आहे. आवाज बघ ना कसा तो. अच्छा गावात त्या आईला दगडांमध्ये पण कपल लोक. तुझा शोधतच काढते. अरे मी आता तिथे वरती जाणार होतो. दगडीवरती जाणार होतो. दगडांच्या मध्ये जा. काय यार तू म्हणते. आपण अशा स्पॉटला आलो जिथे कपल लोक जास्त. गाईज हा कपल स्पॉट आहे. तर एकट्याने बघू single शकता मध्ये तुम्ही. कोणी येऊ नये इकडे. की पब्लिक खूप कमी आहे. पब्लिक खूप म्हणजे खूप कमी आहे. आपण होणार बाया. काय चालते कटक. फोटो काढतो कटक. गॉगल रे. तुला पहिला ते पाहिजे. मग बघ किती कष्टाने जातात ते. देख कष्ट बघा कष्ट. आता इथून कसं जायचं. तुझं आलेलं कसं. हे आता कष्ट बघा. करावे लागतात आम्हाला. आता जंप बघा जंप. नो नो ही जा ही जा ही जा. अशी कोण उडी मारतो. अशी कोण उडी मारतो. अरे तिने कशी बघ मारली उडी. हो दोन्ही साडो. पाय. पण चप्पल नीट घातली नाही वाटतं. माझी चप्पल बघ किती मोठी आहे. हे बास आहे रे, इथे अजून जास्त नको. हे पुढे चल ये जायचं. पुढे. समुद्रात समुद्र दिसला पाहिजे. यार, ही बिच्च्या पडायची. हे बाबा तू इकडे नाही, माझ्या मागून ये. आता डबक्यात गेली असती या. डोंट वरी डोंट वरी. फुटवरी नाही घरी तुझ्या ब्लॉग बघतील. तर काय हे हळू. हे काय करतोय तू या. अरे तिकडून या असं. कॅमेरा असा पकडला जसा काय ट्रॅकिंग करतोयस. हा सिरियसली. चालण्याचे वांदे झाले. माझे चालण्याचे वांदे झाले. वांद्याचे चालणे झाले बरं. अरे वा काय गं, हे बघ ना. कदाचित तिला उचलून जावं लागेल. ओ माय कुत्रा. सो गाईज हे प्रॉब्लेम असतात अशा ठिकाणी. हेलिकॉप्टर आला पाहिजे. स्पेशली काहीतरी चांगलं घालून या. अशा स्लीपर्स हे पहा आम्ही पुढे चाललोय. चलो. फायनली हर्षाली पोचलेली आहे. हर्षू अरे ती नाचते तिकडे ती बघ. आणि शपथ इथपर्यंत यायला बापरे किती शिंपल्यात बघा. याच्यातून मरण होत आहे.
तुला कोल्हापुरी घालून यायला कोण बोललेलं? किडा वळवळतोय. अरे ही खाली कुठून गेली? हे ओंकार या साईडला पकडा. पाण्यात टाकूया का कॅमेरा? आलो आलो. झालं की नाही? पकडे. ते पकडून मी काय करू? सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलोय. सनसेट पॉइंट दिसते मी. दादा तोंड दिसलं बस झालं. तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, अरे एवढी मोठी लांबडी का केली? तुम्ही नक्की या इकडे. नका येऊ. इथे कारण कपल शूट. नका येऊ. अरे नेट शूट कर. अशी कशी करते? अरे हे जास्त हे हे पहा, याच्यामध्ये कॅमेरा टाकूया. का मित्रांनो आम्ही आलेलो आहोत मनोरी बीचला आणि खूप सायलेंट अशी प्लेस आहे. खूप कमी लोक येतात ॲक्च्युली आणि इकडे येणं म्हणजे खूप कठीणच आहे. कठीण आहे ना? माझ्या पायाला खूप लागलं. खूप स्ट्रगल आहे. स्पेशली जर जट. स्पेशली जर या रस्त्याने जो रस्ता आता आम्ही तुम्हाला दाखवला ना त्याच्याने जर तुम्ही येत असाल ना तर ते खूप म्हणजे खूप रिस्की पण आहे आणि कठीणसुद्धा आहे. त्यामुळे हातपाय तोडून जमलं तर बीच साईडला जा. बीच साईड म्हणजे ती साईड बोलतोय मी. त्या साईडला बीच आहे एकदम नॉर्मल असं. या खडका भागात येऊ नका. आणि हो आम्ही रिस्क घेऊन आलो आणि तुम्हाला दाखवतो मी की सनसेट पॉईंट एक आहे. त्या डोंगरावरती बसून लोक सनसेटचा व्ह्यू घेतात. तर त्या डोंगरावर तुम्ही नक्की जा. बघा हा जो डोंगर दिसतोय ना तुम्हाला तिकडे खूप लोक बसले आहेत. तसं तर खूप कमीच लोक आहेत पण सनसेट बघायला त्या साईडला खूप लोक बसले त्या हिशोबाने. आणि आम्ही जिकडे आलेलो आहोत ना तिकडे तर कोणच नाही. कोण म्हणजे कोण नाही. तिकडे फक्त आम्हीच आहोत. बघू शकता तुम्ही. तर आम्ही लोकच आहोत आणि आम्ही इकडनं व्ह्यू दाखवतो तुम्हाला. व्ह्यू किती मस्त व्ह्यू आहे. हा बघा सनसेट व्ह्यू. एकदम सायलेंट अशी प्लेस आहे आणि खरंच खूप मस्त वाटते. स्ट्रगल खूप आहे इकडे येण्याचा पण ठीक आहे. पण हां ठीक आहे. लवकरात लवकर याल तर मजा येईल तुम्हाला. आम्हाला खूप लेट झाला ॲक्च्युली यायला इकडे आणि आता आम्हाला इकडून सूर्य पूर्णपणे मावळायच्या आधीच निघायला पण लागेल. का माहिती आहे कारण का जर रात्र झाली ना तर इकडनं जाताना आम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहे. खूप स्ट्रगल होणार आहे. खूप स्ट्रगल होणार आहे. भरती ना आता पाणी उतरतंय हळूहळू. तो काय कोण हरकत आहे. तुम्ही येताना का? हा आपल्या तिघांचं सेल्फी काढ म्हणजे तसं टाकशील तू ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो एक नंबर मस्त आहे. पड आता पड खाली. भारी view आहे एकदम. तुम्ही या इकडं. तुम्ही या इकडे एकदम मस्त मजा आहे एकदम. येणार असाल तर सिंगल या. असं कोणी कपलमध्ये येऊ नका कारण इकडे कपल स्पॉट खूप आहेत. कपल स्पॉट खूप आहेत. मला उभं राहते. हा बंदा कोल्हापुरी घालून आला इकडे. एवढा हुशार आहे हा. खूप हुशार आहे हा. एकदम पूर्ण इकडे थोडी चूक करशील ना हर्षू. मी जाईन खाली. नाही मी करणार. बाबा कशावर एकदम पूर्ण इकडे आहे ना सगळ्यांना कपल स्पॉट आहे. त्यामुळं यायचं आहे तर तुम्ही आलात तर इकडे या आतमध्ये समुद्राला. त्या ठिकाणी जाऊ नका कारण तिकडे सगळे एकदम दाखव ना. असे समजून जावा. हा तिकडे त्या असे साईडला मला डोंगरावर येऊ दे ना. डोंगरावरती खूप लोक बसलेत. हर्षाली आपली खूप मस्त पडलेली आहे. लागलाय. माझा वाट लावला नाही. पायाला पण वाट लावली. खूप भारी आहे. सनसेट वगैरे खूप एक नंबर मस्त आहे. भारी वाटतं पण इकडे आलात तर. तीन. ए स्टार्ट झालं. नाही काम करू काला कट्टा बोला. नाही सरबत. मला नको. काला घट्टा मला नको. अंकल नाही मी का नको?
तो अरे हाँ शरबत नहीं, शरबत चाहिए हम लोग को, बोला नहीं चाहिए हाँ डालो इधर टाइमपास करतायत, खूप टाइमपास करतायत हे लोक. अच्छा इसके लिए 100 रुपये लेगा यहाँ से, अबे आने आते समय तो 80 लिया था. उधर से रोड से लेगा. नहीं नहीं इधर तक ही. अब बात कर ले तुम. ये काय बाहेर भेटेल, इधर बाहर मिलेगा क्या? बाहर मिलेगा, मिल भी सकता है, नहीं मिल सकता है. दाते इसके तो बुलाओ. अरे वो पहले बार मेरे को अभी फोन किया तो पहले किती बोला है, टाइमपास 100 रुपये चाललंय हा लोकांचं. तर मित्रांनो आम्ही निघालो घरी जाण्यासाठी आणि खरंच खूप 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 मजा आली. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की या स्पॉटवरती तुम्हाला जर यायचं असेल, या जागेवरती तुम्हाला यायचं असेल तर एक गोष्ट नक्की करा की ही जागा स्वच्छ राहावी, ह्याची जिम्मेदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. कारण का आम्ही बघितलं की खूप कचरा वगैरे लोकांनी केलेला काही ठिकाणी. तर या हिडन जेमला असं हिडनच राहू दे. आणि बाकी ज्यांच्यासोबत तुम्हाला यायचं असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि बांधिलकी व्लॉगला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.